ओपनिंग बॅट्समन म्हणून मी आलेलो आहे. खरं म्हणजे मला सलामीचा फलंदाज असं म्हणायचं होतं, पण ते कुणाला कळणार नाही म्हणून मी ओपनिंग बॅट्समन असा शब्द वापरला. तर मी व्यंगचित्र काढतो गेल्या आणि काहीच एक वर्षांपासून. दोन पहिल्यांदा तुम्हाला मी किस्से सांगतो घडलेले आहेत. 1942 जपानवरती जेव्हा अणुबॉम्बचा हल्ला झाला तेव्हा एका जेमतेम 17-18 वर्षाच्या मुलानं एक व्यंगचित्र काढलं आणि ते व्यंगचित्र कल्पना करा, ब्रिटिशांच्या ताब्यातला भारत आणि टाइम्स ऑफ इंडिया, त्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये फ्रंट पेजवरती ते व्यंगचित्र आलं. त्या व्यंगचित्रकाराचं नाव हरिश्चंद्र लचके. त्यावेळेला त्यांचं वय जेमतेम 17-18 वर्षांचं होतं. याचा अर्थ इतकाच आहे की काम उत्तम असेल तर भाषा अडसर ठरत नाही, हा त्याच्यातला मतितार्थ आहे. आणि भाषेचा आदर आपण केलाच पाहिजे. विशेषतः आपण जिथे राहतो तिथल्या भाषेविषयी आपण सन्मान राखला पाहिजे. मी माझं स्वतःचं उदाहरण देतो. मी माझं सगळं शिक्षण महाराष्ट्रात मराठी माध्यमातून झालं आणि इंजिनिअरिंगसाठी मी बेंगलोरला गेलो. हॉस्टेलला राहतो आणि हॉस्टेलला राहिल्या तर पहिल्या 6-7 महिन्याचंच माझ्या लक्षात आलं की इथे कन्नड भाषा शिकलीच पाहिजे, म्हणजे निदान आपल्याला कळेल काय बोलतायत काय. तर मी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. कुणाकडून शिकायची तर आमची जी मेस होती त्या मेस सर्वंट्सकडून मी त्यांच्याशी कन्नडमध्ये बोलायला लागलो आणि 2 वर्षांमध्ये मला बऱ्यापैकी कन्नड यायला लागलं. याचं कारण माझ्या असं लक्षात होतं आपण जिथे जातो तिथल्या भाषेविषयीचा सन्मान आपल्याला व्यक्त करायचा असेल तर ती भाषा आपल्याला शिकली पाहिजे. पुढे भले तुम्ही 2-4 वाक्य त्याचं स्थानिक भाषेतून बोला, पुढे इंग्रजी हिंदी जसं जमेल तसं करा, पण सुरुवातच मला मराठीवर बोल आता नाही ना, ही काही अभिमानानं सांगण्याची गोष्ट नाही. ती त्या माणसाला लाजच वाटली पाहिजे, अशा प्रकारची गोष्ट आहे. त्यामुळे भाषेचा सन्मान कसं आहे, भाषा कशासाठी असते ती संवादासाठी. संवादापासून तुम्ही खाली आलात तर वाद होतात आणि वरती गेलात तर सुसंवाद होतात. आणखीन एक तुम्हाला भाषेविषयीच एक उदाहरण देतो की एक मुलगा जेमतेम 20-1 वर्षांचा, त्यानं व्यंगचित्र काढायला सुरुवात केली इंग्रजीत डायरेक्ट. पुढची 18 वर्ष तो मुलगा, मराठी मुलगा, फक्त इंग्रजीतूनच व्यंगचित्र काढत होता आणि त्यानं एवढी उंची गाठली की त्याची व्यंगचित्र ही परदेशामध्ये प्रसिद्ध झाली. तिथल्या लोकांनी रिप्रिंट केली आणि पुढे त्या व्यंगचित्रकारानं मराठी भाषेचा ध्यास घेऊन त्याची चळवळ उभी केली. त्या व्यंगचित्रकाराचं नाव बाळासाहेब ठाकरे.